मी म्हटलं कसं काय होणार आहे. बाबाने सांगितलं का लेवणं शिकवायचं. लेवणं शिकवायचं. लेवणं शिकवायचं म्हणजे काय, मी काही D.Ed वगैरे झालो नसल्यामुळं मला असं वाटत नाही का मी शिक्षक होईन की असं होईन. परंतु 1981मध्ये मी मोजरीला आलो आणि मोजरीला आल्यानंतर ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये उभं राहिलो. मोजरी गावचा मी उपसरपंच झालो 1981मध्ये. आणि त्यामधून मला त्या ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदामधून मला शिक्षणाची गंगा कशी काढायची हे मला माहिती मिळाली. आणि म्हणून मी प्रियदर्शिनी बौद्धिक संस्था नावाची एक संस्था काढली. आणि 1988मध्ये ती संस्था काढली. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून मी एक श्री संत सत्यदेव बाबा प्राथमिक विजाबाज प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विजाबाज आश्रमशाळा काढली. ही आश्रमशाळा मिळवण्याकरता माझ्याजवळ सत्यदेव बाबाशिवाय कोणी नव्हतं. परंतु बाबांनी मला स्वप्नात येऊन सांगितलं की आमच्यावाला तिथं आहे, आमच्यावाला तिथं आहे. तिथं कोण, तर हे सत्यदेव बाबा म्हणजे चंपट डांगे. आणि तिथं कोण, तर विरोधी पक्षनेता म्हणून अण्णासाहेब डांगे. पहा, आणि माझी अण्णासाहेब डांगेबरोबर भेट झाली. आणि माझी अण्णासाहेब डांगेबरोबर भेट झाली. आणि 1996मध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि शिवसेनेचं सरकार आलं आणि अण्णासाहेब डांगेंनी मला एक आश्रमशाळा दिली. ते अण्णासाहेब डांगे आणि हे चंपट डांगे असा हा योगायोग होता. आणि त्यानंतर एक दिवस असा प्रसंग आला की एक मुलगा आमचा निंबोऱ्याचा मुलगा होता. तो नेहमी शाळेत यायचा. 8 दिवस शाळेत राहायचा, 2 दिवस गावले जायचा, 8 दिवस शाळेत जायचा, 2 दिवस गावले जायचा. असं करता करता एक दिवस तो 8 दिवस गायबच राहिला. 8 दिवस तो मुलगा नव्हता. मुलगा नसल्यामुळं काय झालं की मग त्याचे वडील अचानक भेटीला आले तर मुलगा नाही शाळेत. मुलगा गेला कुठं तर मग आम्ही त्याच्या वडिलाला, आईला, सगळ्यांना नातेवाईकांना घेतला आणि त्याच्या नातेवाईकाकडे फिरण्याकरता पाहायला निघालो. आम्ही करजगावला गेलो. करजगावला त्याची आत्या राहत होती. त्याच्या आत्यानं सांगितलं हा रात्री होता, सकाळी 10 रुपये मागितले आणि गेला. त्याच्या मागे आम्ही त्याच्या मामाकडे गेलो. त्याच्या मामाचं गाव भांबोरा होतं. भांबोऱ्याला गेलो ते त्याच्या मामा म्हणे रात्री होता, सकाळी 10 रुपये घेतले, निघून गेला. मग आम्ही धामणगाव रेल्वेला गेलो. अंजनशिंगेला आमच्या मामे भावाचं एक हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये विचारलं तर म्हणे इथून नाश्ता करून गेला, धामणगावला गेला. धामणगाववरून रात्री 10 वाजता आम्ही परत आलो. आता काय करावं, तर म्हणून मग संध्याकाळी रात्री 10 वाजता थकल्यावर शंकर बाबाकडे गेलो, पिंपळखुट्याले. बाबाचं दर्शन घेतलं, बराच वेळ बसलो. बाबा म्हटलं अशीची गोष्ट झाली, आपल्या शाळेतला मुलगा दिसून राहिला नाही. बाबा म्हणे गड्या 12 वाजेपर्यंत भेटला तर बरं आहे, नाही तर म्हणे तो 8-10 दिवस भेटत नाही. आता रात्री 10 वाजले, 12 वाजता भेटन कसा मुलगा. मग आम्ही उठलो आणि निघालो तर मग रात्री घरी आलेच 12 वाजले. मी रात्री 12 वाजता घरी आलो. पलंगावर असं रेटलो, 1 गिलास पाणी पिलं, झोपलो. कसं पलंगावर असं आराम करत बसलो. रात्री 3 वाजता बाबा स्वप्नात आले. कायले घाबरतं का म्हणे. ग्रामपंचायत निंबोरा असं बोर्ड दाखवलं आणि निंबोरा गावामध्ये जेवणाची पंगत दाखवली आणि त्या पंक्तीमध्ये मुलगा जेवून राहायला दाखवला. तो निंबोऱ्याचाच मुलगा होता. आम्ही सकाळी तिथं माणसं लावले निंबोऱ्याले. 2-3 शिक्षक पाठवले. म्हटलं गड्या ह्या तिथं काहीतरी कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला हा आला आहे. तर मुलगा जीवनच राहिला होता. स्वप्न दृष्टांत अगदी तंतोतंत करा. आणि जीवनच राहिला होता. आणि जसा जीवन राहिला होता आणि जसा आमचा शिक्षक त्या पोराला दिसला तसा तो उठून पळत निघाला. तर निंबोरा ते तिवसा
3 किलोमीटर पैदल तो धावत पेट्रोल पंपावर आला. पेट्रोल पंपावर आला, त्याच्यानंतर तो ॲटोत बसला, त्याच्या मामाच्या घरी गेला. मागोमाग आमचे सगळे लोकही त्याच्या मामाच्या घरी गेले, त्याला आणलं आणि त्याच्या वडिलाच्या स्वाधीन करून दिलं. आणि हा जो दृष्टांत आहे, हे जे बाबा स्वप्नामध्ये येऊन जे सांगतात की नाही बा ही गोष्ट आपल्याला अशी करायची आहे, अशा दृष्टीनं बाबा आपल्याला साथ देते. त्यानंतर बाबांनी मला पंढरपूरला जाण्याचा आदेश दिला. असं काय? हो. तर जेव्हा बाबा मला पंढरपूरला आदेश दिला तेव्हा बाबांनी मला स्वप्नात, मी पंढरपूर पाहिलंच नव्हतं, नाही, पण बाबांनी मला स्वप्नात पंढरपूरला नेलं. पंढरपूर दाखवून आणलं आणि आम्ही दुसऱ्या वर्षी दिंडी काढली. भारवाडी ते पंढरपूर सत्यदेव बाबाची दिंडी आम्ही पंढरपूरला नेली. पंढरपूरला जेव्हा आम्ही नेली दिंडी, तेव्हा आमच्याकडे तिथं राहण्याची व्यवस्था नव्हती. तिथं राहण्याची अजिबात व्यवस्था नव्हती. परंतु दिवसभर थकून भाकून आम्ही असं जेव्हा तिथं थांबलो, तेव्हा त्या दिंडीमध्ये संध्याकाळच्या पारी एक माणूस, आम्ही एका हॉटेलमध्ये चहा घ्यायला गेलो, तिथं एक माणूस आला. त्या माणसानं आपल्याला सांगितलं की आमच्याकडे एक हॉल आहे, परंतु त्या हॉलमध्ये फ्लोरिंग नव्हतं. त्याला नुसतं त्याच्यावर रेतीचे खडे होते आणि एका कोणत्यामध्ये त्याचं भुशाचं कुटार होतं, कारण त्याच्याकडे म्हशी होत्या. त्या म्हशी त्यानं ते गौंडा चारा होता. मग आम्ही त्या ठिकाणी राहिलो आणि राहिल्यानंतर काय झालं का, जेव्हा आम्ही रात्री तिथं राहिलो तेव्हा तो गौंडा जो होता, जशी हवा यायची तसा तो गौंडा अंगावर यायचा आणि तो गौंडा अंगावर यायचा आणि खाली ते रेतीचे खडे. तर सकाळच्या पारी लोक चर्चा करायचे की ह्या कोणता महाराज होय, हे कोणती दिंडी होय, हा सगळा अंगावर गौंडा येते, राहायची सोय नाही, जेवायची सोय नाही. परंतु त्या वर्षी निघून गेलं. परंतु दुसऱ्या वर्षी काय झालं की तो जो घरमालक होता, त्या घरमालकाचा मला दिवाळीला फोन आला की तुम्ही आषाढी कार्तिकला या. म्हटलं आम्ही आषाढी कार्तिकला येत नाही, आम्ही आषाढीलाच येतो, कार्तिकला आम्ही येत नाही. तर असं करता 2-3 महिन्याचा काळ निघून गेला. आम्ही आषाढी वारीला पुन्हा गेलो. जेव्हा आम्ही त्याच्याकडे गेलो तेव्हा त्याची 2 मजली बिल्डिंग झाली होती, तयार होती. आणि जेव्हा मी गाडीतून उतरलो तेव्हा माझा त्यानं हात धरला आणि त्या जिन्यावरून त्यानं मला वर नेलं आणि म्हटलं वन्ना महाराज हे तुमचं आहे. मी म्हटलं हे कसं काय? तर म्हणजे हे तुम्ही जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा आमचा एवढा काही पालट पलटला. आमच्याकडे म्हशी आहे, आमचं कोणत्याच प्रकारचं नुकसान झालं नाही. आमच्याकडे एका वर्षात ही बिल्डिंग बांधावं एवढी रक्कम आली आणि ही सगळी कृपा जर असेल तर अण्णा महाराजांची आणि सत्यदेव बाबांची आहे. आणि हे सत्यदेव बाबा जोपर्यंत तुम्ही आहे तोपर्यंत हा मठ तुमच्या नावानं आम्ही ठेवतो. म्हणून परमहंस सत्यदेव बाबाचा पंढरपूरमध्ये सुद्धा अण्णा महाराजांचा मठ आहे आणि हा मठ परमहंस सत्यदेव बाबांच्या कृपेने आहे. ही सत्यदेव बाबांची जी कृपा आहे ही अगाध कृपा आहे. आणि सत्यदेव बाबा हे साक्षात भगवंत आहे. सत्यदेव बाबांचे खूप मोठे मोठे भक्त आहे. आणि सत्यदेव बाबा हे कधीही विधेयी संत होते. त्यांना कुठल्याच प्रकारचा मोह नाही होता. त्यांना तुम्ही जर त्यांना 5 रुपये दिले तर ते 5 रुपये ते बटव्यामध्ये असे गुंडाळून ठेवायचे आणि काही दिवसांनी विचारायचे आमचे 5 रुपये आम्हाला दे का. आणि हे सत्यदेव बाबा आजही साक्षात आहे. परंतु ज्यांची श्रद्धा असेल त्या श्रद्धाळूंना माझी विनंती आहे की सत्यदेव बाबा हे विधेयी संत असून एक परम भगवंत आहे आणि त्यांच्या चरणी मी लीन होतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय गुरु. तर आज आपल्यासोबत लहानोजी स्वानुभव या चॅनलवरती परमभक्त सत्यदेव बाबांचे परमभक्त अण्णासाहेब उंद्रे यांनी जे काही सत्यदेव बाबाच्या जीवनचरित्रावरती जो काही प्रकाश टाकला आणि जी माहिती दिली याबद्दल मी त्यांचा आभारी आहो. जय गुरु, जय लहानोजी बाबा. समर्थ लहानोजी महाराज की जय.
श्री संत परमहंस सत्यदेव महाराज की जय. वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की जय. सद्गुरु आडकोजी महाराज की जय.